नमस्कार. आजच्या व्हिडिओचा विषय अतिशय वेगळा आणि खूप भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी असा विषय आहे. तर तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे, हे छोटं बाळ आमच्याकडं आलेलं आहे. ते ज्या दिवशी जन्मलं त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे. ही आहे त्याची आई. बघा कसा उठण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणतात ना, माणसाचं लेकरू वर्षभर उभं राहू शकत नाही, पण गाईचं वासरू जन्माला आल्याच्या काही तासातच उठून उभं राहतं. तर मंडळी, हे असं छोटं बाळ आहे. छान 10-15 दिवस त्याला त्याच्या आईचा सहवास लाभला. वीस दिवसाचा असताना गाई रानात चरायला गेलेल्या असताना त्या लवकर घरी आल्याच नाही. बाकीच्या रात्री 12 वाजता आल्या. ही मात्र पुन्हा कधीच नाही आली. वासराची आई काळाने हिरावली. 2-3 दिवस बिचारं खूप हांबरत होतं. आईची वाट बघत होतं, पण त्याची आई आलीच नाही. त्याला बाटलीने दूध पण पिता येत नव्हतं. वासरू ओरडलं की काळजाचा ठेका चुकायचा. आईची वाट पाहणं, त्याचं आकांताने ओरडणं, असं कुणाच्या बाबतीत होऊ नये. ना माणसाच्या ना प्राण्याच्या. पण म्हणतात ना, काळापुढे कुणाचं काही चालत नाही. तीन 4 दिवसाने वासराला आम्ही बाटलीने दूध पाजायची सवय लावली. आता 1 महिना उलटून गेला. त्याला आता बाटलीने दूध प्यायची सवय झाली आहे. तरी पण आजही कधी कधी त्याला त्याच्या आईची आठवण येते. आणि मग इतर गायींना पाहिलं की ते हंबरायला सुरुवात करत. कितीही ओरडलं तरी आता त्याची आई येणार नाही हे आम्हाला माहीत आहे. पण असो, त्याची आई नाही, पण माझ्या परिवारातले सर्व त्याला खूप जीव लावतात. त्याच्यावर आईसारखी माया करतात. सांगायचं तात्पर्य एवढंच, जोपर्यंत माणूस आहे, प्राणी आहे, तोपर्यंत त्याचं महत्त्व वाटत नाही. पण जेव्हा तो प्राणी किंवा तो माणूस आपल्या आयुष्यातून निघून जातो, पाठीमागे रडून किंवा त्याच्याविषयी बोलून काही उपयोग होत नाही. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्याच्याशी प्रेमाने वागावं, आपलेपणाने वागावं, निस्वार्थपणे प्रेम करावं, जीव लावावा. हे वासरू बघा,
सारखं कानोसा घेत आहे की माझी आई कुठून तरी येईल. काळा आड गेलेला जीव परत कधीच येत नाही. त्यामुळं गेलेली वेळ आणि गेलेला माणूस जोपर्यंत आपल्या आयुष्यात आहे तोपर्यंत त्याला दुखवू नका, त्याला रडवू नका, त्याच्यावर रुसू नका. सांगायचं तात्पर्य एवढंच, जेव्हा त्याची आई होती तेव्हा बघा त्याच्यासाठी चरायचं सोडून आणि ताराची जाळी लावलेली आहे. बाहेरून सांगत आहे, बाळा मी बाहेर का होईना पण आहे. पण आता ती ना बाहेर आहे ना त्याच्या आयुष्यात आहे. त्याचं पोरकेपण मनाला चटका लावून जातं, वाईट वाटतं, कारण ते छोटं आहे. बाटलीने पण बघा किती